सर्व जगात काय वाजत गाजत बाबा सर्व जगात काय वाजत गाजत काय वाजत गाजत माझ्या देवाचं पांडुरंगाचं बाळूमामाचं भजन बाळूमामाचं भजन भक्त आनंद नाचत माझ्या भजन भक्त आनंद नाचत या बाबाच्या गावात भक्त आनंद नाचत बाळूमामाच्या दरबारी भक्त आले हो निर्धारी 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 सुरणी मामाकडे हो जोडी सुरणी मामाकडे मामाची मिराती रे द्वारी बाळूमामाचं माझ्या देवाचं पांडुरंगाचं बाळूमामाचं बाळूमामाचं भजन भक्त आनंद नाचत बाळूमामाच्या दरबारात भक्त आनंद नाचत बाळूमामाच्या नावानं भक्त आनंद नाचत बाळूमामा हो माझा बाळूमामा महाराज म्हणले त्या काळाची भीती बाळगायची गरज नाही. तुम्ही त्याच्या नावाचे काय करा, पोवाडे गा. पोवाडे म्हणजे काय, भजन. म्हणून भगवंताच्या भजनाची गोडी लागणं गरजेचं आहे. आणि भगवंताचं नामस्मरण नामचिंतन केल्यानंतर काय होतं, भोग आणि मोक्ष हे दोन्ही सुद्धा बघा. जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीची कदर करा, कारण हा जन्म पुन्हा मिळत नाही आणि एकदा गेलेली व्यक्ती पुन्हा कधीच भेटत नाही. महाराज कधी कधी असं होतं, एखादा आजार झाला ना तर तो आजार हा गोळ्या औषधाने नाही बरा होतो, तर मग एखाद्या व्यक्तीनं आपल्या जवळच्या व्यक्तीने दिलेल्या शाब्दिक आधारानं शब्दांच्या आधाराने आपल्या शब्दामध्ये दुसऱ्या व्यक्तीचा आजार बरा करण्याची ताकद आपल्या शब्दात आहे आणि वाढवायची ताकद आपल्या शब्दात आहे बरं का. कोरोनासारखा आजार महिला मंडळ म्हणून आपल्या शब्दाला धार नाही पाहिजे हो. मग काय पाहिजे बाबा, काय पाहिजे हो महिला मंडळांच्या, तुला काय पाहिजे वाणीला शब्दाला काय पाहिजे, आधार. म्हणून ज्या काळाची आपल्याला भीती वाटते ना तो काळ आपल्या पायाला उभा राहतो. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुष आहे, त्याला म्हणतात कळी काळो पाया पुढे. तो कोण आहे, तो हा पंढरीचा राणा पुसाचा चवटरा जना. तो पंढरपूरचा राजा आहे आणि पुसा म्हणजे विचारा 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण यांचं मत असं आहे. तो पंढरपूरचा राजा आहे. बघा सरपंच, पोरांनो सरपंच, तुम्हाला कसं टेन्शन आलंय का? अहो मी आल्यापासून महाराज इथं उभं राहिल्यापासून बघते तुमच्या सावळज गावातल्या महिला मंडळाला कसलं तरी टेन्शन आले. नुसत्या तोंडावरती त्यांना काय एक्सप्रेशनच नाही बघा. आता मी काय करावं, तिथं यावं का एक्सप्रेशन द्यायला का? तुम्हाला कसलं टेन्शन आलंय? ती कोणती योजना निघली ताई मध्ये आता, कोणती योजना हो मावशी? लाडकी बहिणी. त्याचा हप्ता आला नाही का, त्याचं टेन्शन आलंय का? मग माझ्याकडे एक ऑप्शन आहे, पर्याय आहे माझ्याकडं. जर तुम्हाला हप्ता आला नसेल तर तुम्ही एक काम करा. तुम्ही काय करा, तुम्ही मुख्यमंत्री मलाच करा. म्हणजे सगळ्याचं वेळेवर टायमिंगवर हप्ता सोडीन बरं का. अहो विनोद म्हणून सांगितले हो. अहो नाही हो, तिकडे घेऊन येतात माझ्याकडे, मी उभी राहणार नाही बरं का. कीर्तन कोण करायचं मी तिकडे गेल्यावर? हा आता बरं चालते तुमचं होते. ऐका बरं, असं कीर्तनात टेन्शन घेऊन बसायचं नाही. कीर्तनात कसं बसायचं, फ्रेश बसायचं, मोकळं असायचं. कसलं टेन्शन घेऊन बसायचं नाही घरचं बरं का. 2 तास तरी भगवंताच्या नावाचं चिंतन आपण असं हरवून जायचं. कसलं टेन्शन घ्यायचं नाही.
लाईफ इज नॉट वन्स मोर. हे आयुष्य पुन्हा नाही. हो आपलं आयुष्य ना असं असं एकरी मार्गासारखं आहे. मागे वळून पाहू शकतोय की, पण मागे जाताच येत नाही. म्हणून प्रत्येक क्षण हा आनंदात जगा. जगा गड्यांनो, जगा आनंदात जगा. कसं जीवन जगायचं? आजी अजून मी महिला मंडळ हा सण आहे का? आता बसानाच सागर महाराज रुसले काय तुमच्यावरती महिला मंडळ? अवघडच झालं बाबा. कसं जीवन जगायचं? आनंदी जीवन. कारण आयुष्याचा चित्रपट पुन्हा लागत नाही. म्हणून कसं जीवन जगायचं? आनंदी. बरं आपलं चालू काय होतं व? कलाकार मंडळी सोडून कुणी बी सांगावं आपलं कीर्तनात काय चालू होतं आणि कीर्तनात कोणता विषय चालू होता. जर सांगितलं तर मी काय करणार माहिती आहे का? माझ्या गाडीमध्ये मी एक डबा केलाय आणि पोरांनो त्या डब्यामध्ये सोन्याचं डॉलर ठेवलेत. जर कुणी सांगितलं उत्तर की त्याला मी काय करते, तो सोन्याचा डॉलर देत असते. ताई गाडी लॉक केली का बघा. काय करते? डॉलर देते. मग आता कुणी सांगावं? माग सांगता येईल विषय कुठं चालला होता कीर्तनात? काय चालू होतं कीर्तनात? कुणाला सांगता येईल बाबा? तुम्हाला सांगता येईल? माग तिकडं इकडं माग. तुम्ही मिरजमध्ये नाही का? आता कुठंच झालं. अहो आजी तुम्हाला सांगता येईल का आजी? अहो तुम्हाला डॉलर भेटतो, डॉलर सोन्याचा नको डॉलर. बरं मी निघंटन करते बँटेकचा. मी सांगू? जर मी सांगितलं तर तुम्ही द्यायचा मला चांदीचा डॉलर. परवडतोय का? बघा बरं का. तुम्ही नाही दिला तर मी सागर महाराजांकडून घेऊन जाणार. म्हणजे महाराजांकडून घ्यायचं का? सांगू पोरांनो? आता बोला बरं का. सरपंच आलं का लक्षात? आलं ना मावशी? गावचा राजा, आमदार, तालुक्याचा राजा, खासदार, जिल्ह्याचा राजा, मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा राजा, पंतप्रधान, देशाचा राजा. पण या जगाचा राजा जर कोण असेल ना तर तो पांडुरंग परमात्मा आहे. ते बाळमामा आहेत आणि तो या जगाचा मालक आहे. आणि त्याचं नामस्मरण नामचिंतन केल्यानंतर भोग आणि मोक्ष हे दोन्ही सुद्धा एका दासीप्रमाणे, एका सेवकाप्रमाणे आपल्या समोर हात जोडून उभे राहतात. चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दसी. कोण म्हणाल महाराज हवं आम्हाला ना, आम्हाला भोगही नको आणि आम्हाला मोक्षही नको. मग आम्हाला काय पाहिजे? आम्हाला वैकुंठाला जायचंय. आणि जर तुम्हाला वैकुंठाला जायचं असेल तर तुम्हाला तपश्चर्या करावी लागेल. एक जन्मोनी ब्रह्मकर्मा 100 वेळा ब्राह्मण कुळात जन्म घ्यावे लागतात आणि 100 अश्वमेध यज्ञ करावे लागतं. तेव्हा कुठं काय करतं? वैकुंठ मिळत असतं. पण वैकुंठ मिळणं एवढं दुर्लभ असलं तरी महाराज म्हणतात दुर्लभ असून सुद्धा जर तुम्ही भगवंताचं बाळमामांचं भजन नामस्मरण केलं ना तर वैकुंठाला जाणं सहज आणि सुलभ होतं. आपलं आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक स्टेशनावर जाऊन थांबते. पण आपल्याला आपल्या आयुष्याच्या अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक प्लॅटफॉर्मावर उतरायला भाग पडते. विश्वास या शब्दाची पण काय गंमत आहे ना हो? विश्वास या शब्दाची पण काय गंमत आहे ना हो? विश्वास हा एक छोटासा शब्द आहे. तो वाचायला गेला की 1 सेकंद लागतो, विचार केला की 1 मिनिट लागतो, समजला तर दिवस लागतो. आणि तोच विश्वास सिद्ध करायला हे संपूर्ण आयुष्य लागतं. परंतु आयुष्यभर सिद्ध केलेला विश्वास गमवायला हा 1 क्षणी देखील लागत नाही हो. काय गंमत आहे ना विश्वास या शब्दाची. म्हणून महाराज म्हणतात त्या पांडुरंग परमात्म्याचं नाव असं मनापासून अंतकरणापासून सहज उच्चारलं की सहज वैकुंठाला जाता येतं
आणि तेच महाराज सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणात, वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. म्हणून कीर्तनात बसल्या बसल्या तुकोबा रायांनी जे धन तारलं ना, ते धनात सांभाळ जर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये करायचं असेल ना, तर आपल्या सगळ्यांना एकच करावं लागेल, काय? भजन. मग सर्वांनी भजन करण्याकरिता असे हात वरती करायचे सगळे. दाखवू प्रॅक्टिकल हो का असं? अहो महिला मंडळ, अजून तुमचा राग गेला नाही काय? बरं हप्ता देते भाऊ जाताना. हा आता करा बरं, हप्ता मिळणार आहे बरं काय, मावशी देणार आहे तो का? ह्या आता चेहरा बघून घ्या मावशींचा. हा केला का सगळे? असं वर वर स्ट्रेट. वा वा वा, असं वाटलं पाहिजे तर आदमापूर अवतरले काय. अहो स्ट्रेट स्ट्रेट केलं ना. येऊ का चहा पिऊन? 10 मिनिटं लागतील, किती वेळ लागायची जास्तीत जास्त? करा तर घ्या. आता आपल्याला काय करायचंय? हातानं नामस्मरण आणि मुखानं टाळी वाजवायची. झोपली की काय? जागी आहात ना? काय करायचं? हातानं नामस्मरण, मावशी म्हणतात हातानं नामस्मरण करायचं आणि मुखानं टाळी वाजवायची. म्हणजेच मावशी काय रेंजमध्ये अजून मी आल्या नाही. बरं मावशी, मला तुमच्याकडूनच उत्तर अपेक्षित आहे. हातानं. हा आता आली रेंज बरं का. हात आवाज स्ट्रेट हात वरती. हातानं. मावशी बोला हातानं, मुखानं. विठोबा तर भगवान परमात्म्याला आपण भावनेनं गायलं पाहिजे, भजलं पाहिजे, त्याचं नामस्मरण चिंतन केलं पाहिजे. आता सर्वांनी हात वरती करायचंय आणि अंतकरणामध्ये मामांचं स्वरूप आठवायचंय आणि आपण सुंदर असं मामांचं भजन करणारे. आता कुणी हात खाली करायचे नाही, खोटं बोलायचं पोरांनो, खोटं बोलायचं. कुणाची कॉपी करायची? कसं? भजन करत. या सर्व जगात, या सर्व जगात काय वाजत गाजत. बाबा सर्व जगात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत. माझ्या देवाचं पांडुरंगाचं बाळू मामाचं भजन, माझ्या भजन भक्त आनंद नाचत. या मामाच्या भक्त आनंद नाचत. बाळू मामाच्या दरबारी भक्त आले हो निर्धारी. बाळू मामाच्या दरबारी भक्त आले हो निर्धारी. मामाच्या दरबारी भक्त आले हो निर्धारी. बाळू मामाच्या दरबारी भक्त आले हो निर्धारी. मामाकडे बसवणी मामाकडे, मामाची विराची रे द्वारी. बाळू मामाचं माझ्या देवाचं पांडुरंगाचं बाळू मामाचं भजन, बाळू मामाचं भजन भक्त आनंद नाचत. बाळू मामाच्या दरबारात भक्त आनंद नाचत. बाळू मामाच्या नावानं भक्त आनंद नाचत. बाळू मामा हो माझा बाळू मामा, मरण देतो यांनी जोडी, मरण देतो यांनी जोडी. बाळू मामाचं माझ्या देवाचं बाळू मामाचं भजन भक्त आनंद नाचत. बाळू मामाचं भजन भक्त आनंद नाचत. बाळू मामाचं भजन भक्त आनंद नाचत. बाळू मामाचं नामाचं भक्त आनंद नाचत. माझ्या देवाचं पांडुरंगाचं बाळू मामाचं भजन भक्त आनंद नाचत. बाळू मामाचं भजन भक्त आनंद नाचत. बाळू मामाच्या नामाचं भक्त आनंद नाचत. बाळू मामाच्या नामानं भक्त आनंद नाचत. बाळू मामाच्या नामाचं भक्त आनंद नाचत. बाळू मामाच्या नामानं भक्त आनंद
विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा 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 विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा शिवाय